इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता आर्यनची खटियाखडी काढण्यासाठी सत्याने एकदम झक्कास प्लॅन आखलेला असतो आणि त्या प्लॅनमध्ये नेमका तो आर्यन अटकतो सुद्धा. आणि इतकंच नाही, तुम्ही पूर्ण भाग बघा, तुम्हाला कळेल की नेमकं काय झालं आणि काय नाही. आता आर्यनने मंजूला बोलावलंय हे म्हटल्यानंतर सत्याला देखील बाहेर पडायचं असतं, पण त्यासाठी कारण सापडत नसतं. तितक्यात तिथे त्याला आर्यनची आत्या आठवते आणि तो बोलतो हेच का कारण होऊ देत नाही. आणि असं म्हणून तो बोलतो मी काय म्हणतोय, तुम्ही चलता का बाहेर फिरायला. त्यावरती बोलते काय बोलतोय तुम्ही, तुम्हाला कळतंय का. ती मात्र मनातल्या मनात खूप खुश असते. ते पाहून सत्य बोलतो अहो मी असं म्हणतोय की आज तुम्हाला सफरला यायचं असेल तर तुम्ही चला की. त्यावरती बाई बोलते अरे वा चालेल की आम्हाला. आणि ते दोघेही जण तयार होत असतात. इकडे त्यांनी छान जांभळी कलरची साडी घातलेली असते, तर सत्या नॉर्मल आपल्या ड्रेसमध्ये असतो म्हणजे म्हाताऱ्या वेशामध्ये. तर इकडे आता त्यांचं दोघांचं जे काही चाललेलं असतं ना ते घरातल्या कुणालाही कळत नसतं. त्यावर ती लगेच सत्याला बोलते अहो तुम्ही आज खूप सुंदर दिसत आहात. त्यावर तो बोलतो ठीक आहे चालेल चला आता. आता इकडे ती बाई बोलते मला खूप छान वाटते की आज तुम्ही माझ्यासोबत फिरायला येत आहे. त्यावर तो बोलतो तुम्ही काळजीच करू नका, हा सफर तुम्हाला कायमच लक्षात राहील आणि असं मी तुम्हाला छान सैर करून आणणार आहे. त्यावर ती बोलते अगं बाई किती छान आहे. त्यावर तो बोलतो चला आता जायचं आहे आपल्याला लवकर. आणि असं म्हणून तिला घेऊन जाण्यासाठी बोलत असतो. इकडे मम्मी साहेब आणि सपना ह्या दोघांकडे बघत असतात. ते बोलतात हे दोघं नेमके चाललेत कुठं. त्यावर तिथे लगेचच त्या दोघींनाही आवरत नाही आणि ते बोलतात मला एक सांगा हे सगळं काय चाललंय आणि कुठं चाललंय तुम्ही दोघं जण. त्यावर लगेच तिथे आता ती बाई बोलते म्हणजे आर्यनची आत्या बोलते की बघा आम्ही ना. त्यावर आता कर्नल साहेब मेजर साहेब आपले म्हणजे सत्याचे आजोबा बोलतात की तुम्हाला काय करायचं आहे आणि यांना प्रश्नांची उत्तर द्यायला तुम्ही कोण आहात. आणि असं म्हणून त्याने त्यांना तिथून उचकवलं असतं आणि बोलतो चला जायचं आहे आपल्याला. इकडे मंजू त्या जागेवर तो आर्यन कुठे आहे किंवा कुणी आपल्याला बोलवलं असेल हे पाहून थकलेली असते, पण तिला कुठेही तो सापडत नाही. इकडे आता मंजूची जी काही प्लॅनिंग असते ना त्यानुसार ती चाललेली असते. पण इकडे आता सत्याने जे प्लॅन नवीन आखलेला असतो त्यानुसार ते चालत असतात. इकडे सत्या हा विचार करतो की काहीही झालं ना तरी या सगळ्यामध्ये मला माहिती आहे मंजूपर्यंत पोहोचावंच लागेल आणि ती सफर आपल्याला पूर्ण करायचीच आहे. त्यासाठी या बाईचा वापर घेतला तरी चालेल. आणि शेवटी ते दोघे जण निघालेले असतात. इकडे हे दोघे जण अडकलेले असतात आणि या दोघांचं चांगलंच बॉन्डिंग जमत असतं. तर प्रेक्षकांनो, कॉन्स्टेबल मंजू या मालिकेच्या नवीन भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता आर्यनने मंजूला चुपचाप भेटायला बोलवलेलं असतं आणि हे आता तिला कळत नसतं की नेमकं तिथे त्याने का बोलवलंय आणि ते कारण शोधण्यासाठी ती सुद्धा भेटायला जाते. तर इकडे आता वेगळंच काहीतरी होत असतं. म्हणजेच त्याच्या हातामध्ये फुलं वगैरे असतात आणि तो तिला प्रपोज करण्याच्या हिशोबानेच आलेला असतो. हे मात्र जेव्हा मंजूला कळतं ना तेव्हा तिचा दिमागच सरकतो. ती बोलते हे सगळं आताच्या आता थांबवावं लागेल, पण फक्त एकच व्यक्ती हे करू शकते आणि तो म्हणजे सत्या. ती सत्याला मेसेज टाकते लवकरात लवकर या जागेवर ये. सत्या ऑलरेडी त्या आजीसोबत म्हणजे आर्यनच्या आत्यासोबत असतो. आता तिला कसं तरी कटवायचं म्हणून तो प्रयत्न करतो, पण आजी म्हणजेच त्या आर्यनची आत्या ऐकायला तयार नसते आणि या सगळ्यामध्ये ती त्याच्या मागेच लागलेली असते. तर इकडे आता या सगळ्यामध्ये सत्या बोलतो चला आम्ही तुम्हाला मस्त जागेवर नेतो आणि असं म्हणून तिला गाडीत बसवतो. इकडे सत्या आणि ती आर्यनची आत्या हे दोघेही जण गाडीत असतात. खरं तर सत्या स्पीडने गाडी चालवतो. इकडे मात्र तिला काही एक कळत नाही की हा नेमका असं काय करतोय. पण अखेर ती या सगळ्यामध्ये काहीच बोलत नाही, कारण तिला माहिती असतं की जर आपण काही बोललो तर हे आपल्यावर चिडतील. त्यावर ती बोलते मेजर जरा हळू गाडी चालवा ना. त्यावर सत्या बोलतो हे बघा तुम्हाला चुपचाप यायचंय की नाही, चुपचाप चला नाहीतर मी मलाच सोडतो. त्यावरती बोलते अहो पण आपल्याला घाईच नाही आहे ना. ती बिचारी घाबरत असते कारण त्याची स्पीड खूपच जास्त असते. इकडे मंजू वाट बघत असते. ती मनातल्या मनात बोलते सत्या लवकरात लवकर ये बरं, आणि जर तू आलास तर खूप मोठा प्रॉब्लेम होता वाचेल. इकडे आर्यन तिचं डोकं खाऊन तिला पागल करून टाकत असतो. तो बोलतो मंजू प्लीज माझं ऐक ना, काहीही झालं ना तरी मी जे म्हणतोय ते ऐक ना. खूप दिवसापासून मला तुला काहीतरी सांगायचं होतं पण तू मला कधी चान्सच दिला नाही आणि म्हणूनच तो सांगायचा आहे. इकडे ऑलरेडी मम्मी साहेब आणि सपनाचा प्लॅन असतो की काही झालं ना तरी लग्न हे आर्यनचं आणि मंजूचं झालंच पाहिजे, कारण ती बळा जर आपल्या घरातून हकलायची असेल ना तर तेच एक कारण. आणि म्हणून तिने आर्यनचा वापर करून तिला लग्न करवण्यासाठी मनवलेलं असतं. पण इकडे आता आर्यन आपल्या मनात मंजूला वारंवार बोलतो मंजू मॅडम प्लीज ऐका ना, मला माहिती मी काय करतोय पण याचा विचार करा. अहो इतके दिवसांपासून आपण एकाच घरामध्ये आहोत आणि मला त्याच सगळ्याचा विचार करून सांगायचं आहे. माझं खरंच तुमच्यावर प्रेम आहे, तुम्ही विचार का नाही करत माझ्या याचा. आर्यन तू काय आणि तसंही अरे तू जे वागतोयस ते कोणासोबत वागतोय त्याचा विचार तरी आहे का. त्यावर तो बोलतो होय मंजू मॅडम मला कळतंय आणि मला हे सुद्धा कळतंय की तुम्हाला काय वाटतंय, पण प्लीज या सगळ्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका. माझं तुमच्यावर खरंच खूप प्रेम आहे हो. तुम्हाला खोटं वाटत असेल पण हेच सत्य आहे.
आणि इकडे तिथे आता ती त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते, पण तो काही थांबायला तयारच नसतो. इकडे आता मंजू जी असते ना ती बोलते, सत्या तू कधी येतोयस, लवकरात लवकर ये ना. इकडे सत्या अजूनही रस्त्यातच असतो. तो बिचारा पोचत असतो. ते एका नदीच्या ठिकाणी, म्हणजे एका बाजूला नदी असते आणि त्या ठिकाणी आलेले असतात. तितक्यातच तिथे आता तो आजूबाजूला बघत बघत मंजूपर्यंत पोहोचतोच. मंजू इकडे ऑलरेडी उभी असते. आता हे पाहून तिथे लगेचच ती इशाऱ्यात बोलते, बरं झालं सत्या तू आलास, आणि काही झालं ना तू आल्यामुळेच हे सगळं काही व्यवस्थित होऊ शकतं. आणि असं म्हणून ती आता सत्याला धन्यवाद मनातल्या मनात म्हणत असते. सत्या तिथे पोहोचतो आणि बोलतो, हे सगळं काय चाललंय. आणि तितक्यात तो आर्यनला बोलतो, ए पोरा काय करतोयस इथं, आणि तू माझ्या नाचुने बरोबर इथं एकटा काय करतोय, हातामध्ये ही फुलं कसली, आणि नवीन नवीन कपडे घालून कशाला आलायस. आणि तिथे आता मंजूला सुद्धा तो खोटं खोटं रागवत असतो. त्यावर लगेच आर्यन बोलतो, हे बघा आजोबा, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. त्यावर तो लगेच बोलतो, ते सगळं सोड, एका खानदानी सुनेला इथे आणतोस, लाज नाही का वाटत तुला, आणि बेशरम आहेस का तू, तुला कळत नाही का. त्यावर तो लगेच बोलतो, आप्पा मला हे सांगायचं होतं. त्यावर तो बोलतो, बस एकही शब्द बोलायचा नाही. आणि असं म्हणून त्याच्या कानाखाली जोरात मारतो. तो बिचारा इथेच दचकून जातो. आता त्याला काय करावं हेच कळत नसतं. पण आर्यन हा खूप रागात असतो. मंजूने तर सत्याने मारली म्हणून तोंडाला हात लावलेला असतो आणि तिलाही आता काहीच कळत नसतं. इकडे आर्यनची आत्या ऑलरेडी हे सगळं मागून मागत असतं, पण तिला काहीच कळत नाही हे नेमकं काय झाले आणि काय नाही. पण ती या सगळ्याचा विचार करते की काही झालं ना तरी यांना सांगावंच लागेल आणि विचार करावाच लागेल की हे सगळं नेमकं काय चाललंय. आणि जर मंजिरी आणि आर्यन दोघी जण खुश असतात तर कशाला यांनी मदत करायला हवं, असंच तिला वारंवार त्या मेजरच्या मनामध्ये उतरवून द्यायचं असतं.